हॅलो, नमस्कार. तर वृंदाच्या पप्पांनी सकाळी वृंदाला बाय बाय केलं आणि पप्पा गेले हॉटेलवर. मग आम्ही पण चाललो होतो खाली, कारण की घरामध्ये कोवळं ऊन येत नाही आणि वृंदाला बरेच दिवस झाले कोवळ्या उन्हात नेलं नव्हतं. म्हणून मी वृंदाला खाली घेऊन आले होते कोवळ्या उन्हामध्ये. 10 मिनिटं मस्त वृंदाला उन्हामध्ये ठेवलं आणि मग त्यानंतर आम्ही आलो वरती. घरी आल्यानंतर वृंदा थोडा वेळ खेळली आणि झोपी गेली. झोपी गेल्यानंतर 9 वाजता ती उठली. 9 वाजता उठल्यावरती तिला टॉनिक द्यायचे होते. वृंदाला टॉनिक देऊन घेतले. आज आमच्याकडे वृंदाची माऊ आली होती. वृंदाची माऊ आल्यानंतर वृंदा मस्त माऊसोबत खेळत होती. तोपर्यंत मी माझी कामं उरकून घेतली आणि आम्हाला जायचं होतं हॉटेलवर. खूपच जास्त ऊन होतं, त्याच्यामुळं कॅब येतपर्यंत आम्ही सावलीमध्ये थांबलो होतो. कॅब आल्यानंतर आम्ही गेलो हॉटेलवर. हॉटेलवर गेल्यानंतर वृंदाचे पप्पा आले वृंदाला घ्यायला. वृंदाच्या पप्पांनी वृंदाला घेतलं. हॉटेलवर गेल्यानंतर आम्ही लगेचच मिसळ खायला घेतली आणि वृंदा बघा कशी चिपकून बसली पप्पांना. आमची मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं घरी, पण आता कॅब नव्हती बुक केली. आता आम्ही घेऊन जाणार होतो वृंदाच्या पप्पांना सोडवायला. त्यानंतर वृंदाचे पप्पा आले आम्हाला घरी सोडवायला. घरी आल्यानंतर वृंदाची मस्त मालिश केली. वृंदाला काय आंघोळ घातली नव्हती. मग वृंदाला आंघोळ घालून झोपवलं. वृंदा झोपी गेल्यानंतर मला कपडे वाळत घालायची होती. कपडे वाळत घातले. आज वृंदाला खूपच लेट आंघोळ घातली होती. 2-2:30 वाजता आंघोळ घातल्यामुळे वृंदा खूप वेळ झोपली होती. वृंदा आज 5:30 वाजता उठली. 5:30 वाजता उठल्यानंतर मग मी वृंदाचं उरकलं. उरकल्यानंतर वृंदा मस्त खेळत होती बेडवरती. ती खेळतपर्यंत मी माझं दिवाबत्ती वगैरे करून घेतली. देवाची पूजा छान झाली आणि त्यानंतर मग वृंदासोबत थोड्या गप्पा मारल्या. वृंदाचे पप्पा आल्यानंतर आम्हाला जायचं होतं डीमार्टला. आम्ही त्या दिवशी डीमार्टला गेलो, पण खूप गर्दी असल्यामुळं आम्ही आतमध्ये गेलोच नाही. मग असं वाटलं की आज गर्दी नसेल, त्यामुळं आम्ही आज गेलो होतो. आणि गेल्यावरती पाहिलं तर खूपच जास्त गर्दी होती. मग म्हटलं आज पण मागे गेलो तर परत सामान घ्यायचं राहून जाईल. आदित्यने वृंदाला घेतलं होतं. तोपर्यंत मग मी मला जे जे पाहिजे ते सगळं घेत होते आणि आमची सगळी शॉपिंग झाल्यानंतर मग बिल करायचं होतं. बिल करायच्या वेळेस आदित्यने बिल केलं आणि मग आम्ही निघालो. निघाल्यानंतर मला खायचे होते छोले भटुरे. वृंदाचे पप्पा गेले छोले भटुरे आणायला. तोपर्यंत आम्ही गाडीतच बसलो. वृंदाच्या पप्पांनी छोले भटुरे आणल्यानंतर मस्त छोले भटुरे खाल्ले आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. बाय बाय.